हॅलो एव्हरीवन. गावी आल्याच्या नंतर बांधावर बसून किंवा झाडाच्या सावलीखाली बसून भाकरी किंवा चपाती खाण्याची मजा जी असते ना, ती वेगळी असते. आणि ही वाईब आज आम्हाला घ्यायची होती. त्यामुळे आम्ही सगळ्यांनी म्हटलं घरात खाणार नाही, आम्ही झाडाच्या सावलीतच बसून खाणार. आणि जे झाड दिसतंय ना, ते आमच्या बालपणापासूनचं झाड आहे. इथेच आम्ही खेळलो आहे, वाढलो आहे. त्यामुळे घरात जे जे काही होतं ते उचलून आम्ही सगळ्यांनी बांधून घेऊन आलेलो. इथे शिवांश बघा मातीमध्ये खेळते, कारण त्याला खूप मजा येते. इथे भाऊ, बहीण, आई, मग नंतर वहिनी आणि आमचे जावईसुद्धा बसलेले आहेत. त्यामुळे ना ही जी वाईब आहे ना, गावची फीलिंग आहे की त्या मातीत बसून ती जी चव जागते ना जेवणाची, ती एक नंबर लागते. एक दोन पीस ठेव आहे ना आंबे. कोकणी माणसाला जेवणासोबत आंबा हा लागतोच. इथे आम्ही इन्स्टंट कैरी केली ना, ती पण एकदम चव भारी होती, कारण ती श्रुतीने बनवलेली होती. इथे मसूरची भाजी, त्यानंतर इन्स्टंटवाली कैरी, आणि त्यामध्ये ना मी भडंग टाकून खाल्लं होतं. आणि त्यामध्ये कांदा, काय सांगू, ती चव अशी वाटत होती ना, पोट भरलं होतं पण मनच भरत नव्हतं. इथे शिवांचं बघा, मातीमध्ये असा माखला आहे ना की पुन्हा गाववाला टाईप झाला. इथे ताई आंबा बघा कशी खाते, आणि वहिनी पण बसली आहेत, आणि आम्ही सगळेजण इथे एन्जॉय करतोय. त्यामुळे तुम्हाला हा मोकळ्या वातावरणातला ब्लॉग कसा वाटला गावचा, नक्कीच मला सांगा.